नमस्कार गाईज. सो मला संचितचा कॉल आला होता. सध्या त्याला साप पकडायचा होता आणि खूप महिन्यानंतर आणि खूप वर्षानंतर मी व्हिडिओ काढतो. आज पहिल्यांदा म्हणजे खूप वर्षानंतरचा एक माझा ब्लॉग आहे, म्हणजे सर्पमित्राचाच ब्लॉग आहे. म्हणजे त्यांनी साप पकडायला जायचं आहे. सो तो बोललेला एक साप पकडा आणि त्याला ब्लॉग बनवायचा आहे. आणि काय ना आता पुढच्या आता बघा, कारण की माझ्याकडे मोबाईलही नव्हता, कारण की आपला खराब झालेला मोबाईल. सो त्यामुळे मी व्हिडिओ काढली नव्हती. आता एक व्हिडिओ घेऊन येतोय. सो तुम्ही आता पुढे बघा मजा त्याची. आणि संचित सकपाळ म्हणजे ह्याला खूप ठिकाणी कॉल येतात, ऐरोली नवी मुंबईमधून सो साप पकडण्यासाठी. आणि हा माझा लहानपणीचा मित्र आहे, म्हणजे शाळेतला पण मित्र आणि कॉलेजमधला पण मित्र आणि असं गावातला पण मित्र आहे. आणि कुठं पण जातो आम्ही एकसाथ जातो. म्हणजे सगळ्यांना शिकवतो साप कसं पकडायचं, हँडल बिंडल कसं काय. म्हणजे मित्रांनाच कुठला साप असं विषारी असलं तर त्याला हात लावायला नाही देत, पण बाकीचे साप तुम्हाला कसं पकडायचं ते तुम्हाला ठिकाणी साप अडकलेला आहे आणि आलंय पकडायला. असं बंद पडलेलं घर आहे, म्हणजे तुटलेलंच घर आहे. सो ही त्याची बॅग आहे. या बॅगेत त्याचा खजाना असतो सापांचा. त्या ठिकाणी साप केलेला आहे आतमध्येच. घराचं रिनोव्हेशन चालू आहे. सो आता बघू आता भेटतोय की नाही साप. तयारी करतोय संचित. तर हा सापाचं राहणी म्हणजे ह्याच्यात पकडून तो त्याच्यात टाकतो. कपडा स्नेक बॅग आहे. स्नेक बॅग कुठलेही साप पकडतो. त्याच्या हातात घोणस द्या, नाग द्या, धामण द्या, रसोल हायपर द्या, काही पकडतो तो साप. या पत्र्याच्या आतमध्ये एवढे पत्रे आणि या पत्र्यांच्या आतमध्ये साप आहे. तर बघू भेटतोय की नाही. गावात येईल का आज. हा बघा, हा साप दिसतोय काय, गेला काय. हा बघा कुठून येतोय तो बघूया. हा बघा इकडे तुम्हाला दाखवतो. हा बघा हा बघा याच्या आतमध्ये लपून बसलाय गावात. खूप रिस्क घेतो पकडताना, काय माहिती पडेल. पकडलाय ये तो बहुत बड़ा है यार, बहुत बड़ा. काय कैसा लग रहा अंकल ये. हाँ ये तो बहुत बड़ा बोलते हैं. याला धामण बोलतात. हा धामण जातीचा साप आहे. कुठला साप आहे हा. बिनविषारी आणि चावतो हा. धामण बोलतात. हा बिनविषारी आहे. हा चावतो. याच्या चावल्याने काय नाही. हा बिनविषारी साप आहे. ह्याच्याने काय नाही. फक्त हा जवळजवळ आपल्या इथे 10.5, 9, 8 या फुटापर्यंत वाढतो. लोक याला घाबरतात. बघायचं आहे का तुम्हाला. हा बघा तो आता सोडायची आधी तयारी करतोय. याच्यात साप तो ठेवायची, म्हणजे ती सापाची बॅग आहे. आता याला आपण त्याच्या निसर्गात सोडू. आमच्या मित्रांमधला हा सपेरा आहे. संजीत जी क्या करेगा तू. जंगल में छोड़ दो. कौन सा जंगल है का. जंगल बहुत जंगल है. कैसा अंकल, कैसा पकडा साप. हाँ फिर साप पकडलेला आहे. संचित आता सोडायला आलेला आहे साप. तर ती धामण जातीची साप तो संचितने सांगितलेली. आता बघा तो कसा प्रकारे म्हणजे सोडत आहे, दाखवतो. आता तो बॅगेतून बाहेर काढतोय सो रिलीज करण्यासाठी. आणि हे पूर्णपणे म्हणजे स्नेक एरियाच आहे, तो इथेच रिलीज करतो सगळ्या स्नेकला. जिथे म्हणजे जे कुठलेही साप पकडतो इथेच रिलीज करतो. मित्रांनो हा बघा, हा पूर्णपणे ना बिनविषारी साप आहे. याला मराठीमध्ये धामण बोलतात आणि इंग्लिशमध्ये रॅट स्नेक बोलतात. रॅट स्नेकचा अर्थ असा आहे की हा फक्त उंदरं जास्त खातो. आणि याची साईज बघू शकता. आता तो जवळजवळ 5-5.5 फुटाचा आहे.
एवढा मोठा नाही. आणि हा बघताय का तुम्ही मला चावतोय काय करतोय काय नाही. हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे. ह्याच्या चावल्याने माणसाला काहीही होत नाही. इवन तो काय करतोय का बघा, मला चावत नाही काय नाही काय नाही. हा साप पूर्णपणे बिनविषारी आहे. ह्याला मराठीमध्ये धामण बोलतात. आणि तुम्ही बघू शकता लोक ह्याला ना मोठा साप बघितला म्हणून मारतात. पण मारायचं सोडून द्यायला पाहिजे, कारण कुठला साप म्हणजे विषारी साप पण आहेत, पण आपल्याकडे 4% 5% विषारी साप आहेत. पण हे बिनविषारी आहेत, जे विषारी सापांमुळे मारले जातात. लोक बोलतात अंधश्रद्धा गेले आहेत. लोक बोलतात की ह्याची शेपटी लागते वगैरे. हे बघा आता ह्याची शेपटी तुम्हाला समोर सांगतो. हे बघा आता हा पीळ घालेल. लोक बोलतात पीळ मारला वगैरे. काय होतं आता पीळ मला पण मारला काय होतं का नाही. हे सगळं अंधश्रद्धा आहेत. कारण हा आहे धामण साप. ह्याच्या बिनविषारी पूर्णपैकी ह्याच्याकडे काही नाही, म्हणजे विषच नाही आहे. ह्याच्याकडे फक्त एकच आहे की हा फक्त माणसाचा बोलतात ना, हा शेतकऱ्याचा प्रेमी मित्र म्हणून जातो. आणि आपल्याकडे शेत राहिलेच नाहीत. गव्हर्मेंट सगळं वगैरे या लोकांनी कन्स्ट्रक्शन केल्यामुळे आपल्याकडे शेतं राहिलीच नाहीत. आता राहिलेत ते फक्त साप. आणि लोक बघतात गावी साप नाही भेटत, मुंबईला साप भेटतात. हे भेटतात ते भेटतात. मुंबईला साप का भेटतात, कारण मुंबईला कन्स्ट्रक्शन एवढे झालेत, गावी कन्स्ट्रक्शन एवढे कमी आहेत. जाऊ द्या तो टॉपिक वेगळा. पण आता आपण ह्याला ह्याच्या निसर्गात सोडून देऊया. पूर्णपणे बिनविषारी साप आहे. ह्याच्या चावल्याने काही नाही. ह्याला सोडला मी त्याच्या निसर्गात, तो त्याचा गेला. प्रकारे त्यांनी साप रिलीज केलेला आहे. सो कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ ही, कारण की त्यांनी पकडल्यापासून ते सोडल्यापर्यंत पूर्णपणे मी व्हिडिओ काढलेला. आणि हा आहे संचित. सो तुम्हालाही तुमच्या घरात किंवा आजूबाजूस तुम्हाला साप आढळल्यास त्याला कॉल करा, कारण की याचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे. सो प्लीज कॉल आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आला मोठा शाणा. बाय.